लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. बिडकीन परिसरात धक्कादायक घटना. शेतात पाणी भरताना युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू. आमच्या मुलाचा अपघाती मृत्यू नसून शेजाऱ्यांनी त्याचा खून केला आहे, असा आईवडिलांचा आरोप. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हादी लाखेगाव येथे मध्यरात्री एक दुर्दैवी घटना घडली. शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा विजेच्या तारेच्या प्रवाहाला धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवक मध्यरात्री आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. यावेळी शेतातील विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत युवकाच्या आईवडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. आमच्या मुलाचा अपघाती मृत्यू नसून शेजाऱ्यांनी त्याचा खून केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून नेमकी घटना अपघात आहे की घातपात याबाबत सखोल चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे हादी लाखेगाव परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.